येत्या 31 मार्चला वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी निवृत्त होत आहे आणि वसई विरार शहर महानगरपालिकेला नवीन आयुक्त मिळतील। परंतु जाता जाता आयुक्त यांच्यात सुप्त कलागुणांतला एक गुण आपल्याला माहीत पडलेला आहे। आयुक्त असताना ते एक चांगले लेखक देखील होते, हे आज आपल्याला माहीत पडलेलं आहे। आणि पेशवेकालीन प्रशासनिक मराठी पुस्तकाचं आज त्यांनी प्रकाशन केलेलं आहे आणि हे पुस्तक आयुक्त यांनी स्वतः लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं। आणि ह्या प्रकाशनाच्या वेळी वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर राजीव पाटील तसेच आदिवासी संघटनेचे जे नेते आहेत विवेक पंडित, वसईचे आमदार सहित अनेक मान्यवर उपस्थित होते। आणि यावेळी आयुक्तांनीच आपला पूर्ण प्रवास कसा सांगितला, आपण आयुक्तपदापर्यंत कसे पोहोचलो याबद्दल त्यांनी काय सांगितलेलं आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या पेशवेकालीन प्रशासकीय मराठी या पुस्तकाचे प्रकाशन पालघर ग्रंथोत्सव या कार्यक्रमात झाले आणि वसईच्या माणिकपूर येथील समाज उन्नती मंडळाच्या सभागृहात शुक्रवारी आणि शनिवारी पालघर ग्रंथोत्सव साजरा होत आहे। आणि शुक्रवारी पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी काढण्यात आली आणि त्या डिंपल प्रकाशित पेशवेकालीन प्रशासकीय मराठी ह्या कार्यक्रमाचे जे आहेत की पुस्तकाचं प्रकाशन झालं। यावेळी बोलताना अध्यक्षस्थानी असलेले राजीव पाटील यांनी सांगितलं आहे की सांस्कृतिक वसईत वाचन संस्कृती वाढण्यासाठी आणि नवोदित कलाकार या लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच आयुक्तांनी देखील आपल्या पुस्तकामध्ये कसा हा प्रवास झाला, पेशवेकालीन मोडी लिपी असेल किंवा कशाप्रकारे कानामात्रा आहे आणि कशाप्रकारे हिशोब ठेवला जायचा तर संपूर्ण हे आहे। त्यामुळे हे पुस्तक जर तुम्हाला वाचायचं असेल किंवा घ्यायचं असेल डिंपल प्रकाशनला तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यांच्या माध्यमातून हे पुस्तक तुम्हाला प्राप्त होईल। ज्यांनी हे पुस्तक लिहिले असे आयुक्तांनी हे पुस्तक लिहिल्यानंतर काय माहिती दिली आपण ऐकूयात। आज एक सर्कल पूर्ण होत आहे। नोकरीला लागण्यापूर्वी मी जे एम.फिल करताना एक प्रबंध लिहिला होता, एम.फिलचा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पेशवेकालीन प्रशासनिक मराठी एक अभ्यास, ते पुस्तक आज मी प्रकाशित केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी माननीय आमदार स्नेहा दुबेताई, त्याच्यानंतर विवेक भाऊ पंडित, आपले महापौर राजीव पाटील साहेब, उपमहापौर मार्शल लोपिज आणि साहित्यप्रेमी इथे उपस्थित होते। त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे। या पुस्तकामध्ये पेशव्यांचं प्रशासन किती स्ट्रॉंग होतं हे त्यांच्या पत्रव्यवहारावरून स्पष्ट होतं। अनेक इतिहासकारांनी हे जे पत्र शोधून काढले, लिहून काढले, त्याचं एक ॲनालिसिस या पुस्तकामध्ये केलेलं आहे। पेशव्यांचं जे लिखाण होतं ते मोडीमध्ये होतं। मोडीमध्येही ते पेशव्यांना पत्र पाठवताना कशा प्रकारे भाषा वापरायची, कशा प्रकारे ते मोडीच्यावरती लाईन मारायची किंवा रेघ काढायची, पेशव्यांकडनं खाली सरदारांना किंवा जहागीरदारांना पत्र जायचे किंवा रयतेला पत्र जायचे, त्याची लिहिण्याची पद्धत, या पेशव्यांच्या पत्रांचं जे वर्गीकरण आहे सामाजिक, धार्मिक, राजकीय, हे सगळं या पुस्तकामध्ये आलेलं आहे। या निमित्ताने पेशव्यांचे 100 मौल्यवान पत्र जे आहेत ते वेगवेगळे संकलित झालेलं आहे। या पत्रांमध्ये तुम्ही आजच्या भाषेत म्हणलं तर शोकॉज नोटीस जशी जाते तशी पेशव्यांनी शोकॉज नोटीस दिलेली आहे, परवाना पत्र दिलेलं आहे, महसुलाची माहिती दिलेली आहे, न्याय निवाडा केलेला आहे। याशिवाय जमिनीचे खरेदी विक्री पत्र पण याच्यामध्ये आहे। हे पुस्तक साहित्यिकांना जेवढं उपयोगी होईल तेवढंच या साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांना, पेशवेकालीन प्रशासनाचा अभ्यास करताना उपयुक्त ठरेल अशी मला खात्री आहे। सर, एक प्रशासक ते साहित्यिक, आता आपण निवृत्ती म्हणता येत नाही कारण टाइम कसं काढलाय, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही ॲडजस्ट केल्या? नाही, ज्या गोष्टीची तुम्हाला पॅशन असते, मी तुम्हाला भाषणात सांगितलं मला काय काय व्हायचं, पण माझं साहित्य आवड आहे म्हणून मी M.A. केलं, M.Phil केलं आणि त्याच्यामधनंच ती वाचनाची आणि लिहिण्याची आवड आली। आणि मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक साहित्यिक असतो, तो वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य तयार करत असतो। काहींना प्रकाशनाची संधी मिळते, काही प्रकाशनाच्या वाटेवर असतात। त्याच्यामुळे आयुक्त तर साहित्यिक हा प्रवास माझ्यासाठी निश्चितच अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि हा माझ्या आयुष्याच्या जर्नीचा एक मौल्यवान माइलस्टोन आहे। हा ग्रंथोत्सव खरं म्हणजे ही संस्कृती जपण्यासाठी महापालिकेने सर्वतोपरी सहकार्य करण्याचं घोषित केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आजच्या या जिल्हा ग्रंथोत्सवासाठी
कार्यक्रम आयोजित केला गेला होता. महापालिकेने सर्व ते सहकार्य केलेलं आहे. यात आमचे कमिशनर मनोज कुमार सूर्यवंशी साहेब यांच्या पुस्तकाचं देखील प्रकाशन झालेलं आहे. पेशवेकालीन पुस्तकाचं एक प्रकाशन त्यांचं झालेलं आहे. ते नेहमीच पालिकेला आणि या वसईसाठी काहीतरी करावं या उद्देशाने काम करत आहेत. ते जरी निवृत्त 30 तारखेला 31 तारखेला होत असलं तर वसईच्या सेवेतनं आम्ही त्यांना निवृत्त होणार नाही. कारण त्यांच्याकडे काही संकल्पना आहेत, चांगले चांगले प्रकल्प आहेत. तर निश्चित त्यांचं मार्गदर्शन ते आम्हाला देणार आहेत. अनेक या वसईची परंपरा आहेत. अनेक साहित्यिक कलाकार लेखक या वसई तालुक्यामध्ये आहेत. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी 1990 साली पहिल्यांदाच मणेरीकर सर असतील, वांगणकर सर असतील, वर्टी सर असतील, अशा सर्वांना घेऊन अनेक कुबल सर अशा अनेकांना, प्रकाश वनमळे असतील, मॅथ्यू बॅनो असेल, मानकर साहेब, त्याच्यानंतर मुळे साहेब, अशा अनेक जणं, संदेश जाधव, अशा अनेक जणांना मार्गदर्शन, मदत, सहकार्य घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये कला, साहित्य, संस्कृती कशी वाढेल यासाठी विविध उपक्रम राबवले गेलेले होते. मधल्या काळामध्ये महापालिकेने ग्रंथालयांचं आणि ज्येष्ठ नागरिकांचं मानधन बंद केलं होतं. परंतु बॉडी आल्या लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं कायद्यात असो की नसो, परंतु आपल्याला ही संस्कृती जपण्यासाठी यांना सर्वांना मदत करायला पाहिजे आणि महापालिकेने तसा धाडसी निर्णय घेतलेला आहे. आणि याही पुढे फिरती ग्रंथालय असतील किंवा विभागवार किंवा प्रशासकीय इमारतीमध्ये कसं सहकार्य करता येईल, प्रकाशकांना कशी मदत करता येईल, त्यांना कसे स्टॉल देता येतील, नवोदित लेखकांना कसं मानधन देता येईल, प्रकाशकांना कसं मानधन देता येईल, यासाठी प्रयत्न पालिकेकडनं केले जाणार आहेत. त्यासाठी प्रोव्हिजन देखील बजेटमध्ये आम्ही केलेली आहे. आजचा हा उपक्रम आज आणि उद्या चालणार आहे. मी सर्वांना आव्हान आणि विनंती करतो की वसई तालुक्यामध्ये जे कोणी साहित्यप्रेमी असतील, ज्यांना वसईचा इतिहास माहिती असेल, त्या सर्वांनी एकत्र यावं आणि महापालिकेला सहकार्य आणि मार्गदर्शन करावं.